तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या वेबसाईटवर मोठा बदल झालेला आहे, मोठा अपडेट शासनाकडून करण्यात आलेला आहे। ई-केवायसी मध्ये यामध्ये दोन प्रकारचे बदल करण्यात आले, तुम्हाला सर्वांना माहित आहे। सकाळीच मी त्याबद्दल व्हिडिओ टाकलेला आहे। ज्या बहिणींना पती वडील नाही त्या बहिणी त्यांचा पर्याय निवडून आता शेवटच्या स्टेप पर्यंत ई-केवायसी पूर्ण करू शकतात। आणि जर तुम्ही या आधी जरी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल, शेवटपर्यंत केली असेल, तरी तुम्हाला स्टार्टिंग पासून पुन्हा केवायसी करता येत आहे। स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत पुन्हा तुम्ही नवीन केवायसी करू शकता, केवायसी दुरुस्त एडिट करू शकता। पण या व्हिडिओमध्ये बघा, या व्हिडिओमध्ये आपण चुकीची ई केवायसी म्हणजे ज्या बहिणींनी चुकी केली ई केवायसी सबमिट करण्यामध्ये, होय किंवा नाही हे ऑप्शन चुकीचं निवडलं होतं, जाती प्रवर्ग चुकीचा निवडला होता आणि त्या बहिणींनी पती किंवा वडील नसल्यामुळे चुकीचा म्हणजे नातेवाईकांचा, दुसऱ्या नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकला। मग त्या बहिणी विचारत होत्या की आता आम्हाला केवायसी एडिट करता येणार का, दुरुस्त करता येणार का? तर 100% तुम्हाला दुरुस्त करता येणार आहे, कारण आता दोन नवीन पर्याय आलेले आहे। दोन नवीन पर्याय आलेले आहे आणि दोन नवीन ऑप्शन होय किंवा नाहीचे दोन नवीन ऑप्शन सुद्धा आलेले आहे। तर ही पूर्ण केवायसी जी आहे, पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे। आणि बघा, आता केवायसी तुम्ही करत आहे बरोबर आहे, पण जर तुम्हाला वाटत असेल की तुमची केवायसी चुकली आहे तरच केवायसी करा, नाहीतर मग करण्याची गरज नाही। स्टार्टिंग पासून आधार क्रमांक, स्टार्टिंग पासून ओटीपी, ऑप्शन सिलेक्ट करणे, मधात बघा मधात आता पर्याय आलेला आहे, ऑप्शन सिलेक्ट करून त्यानंतर पती वडिलांचा ओटीपी, त्यानंतर दोन वेगळे प्रश्न आलेला आहे। आता ते प्रश्न तुम्हाला कन्फ्युज करणार नाही, काहीतरी वेगळे प्रश्न आहे, जुने प्रश्न शासनाने डिलीट केलेले आहे। तर दोन्ही प्रश्नाचं उत्तर कुठे होय करायचं कुठे नाही करायचं व्यवस्थित पूर्ण मार्गदर्शन, म्हणजे जर तुमची केवायसी चुकली असेल किंवा तुम्हाला पुन्हा नवीन केवायसी करायची असेल तरी तुम्ही करू शकता। पूर्ण प्रोसेस पहा, फक्त पती किंवा वडील यांच्याबद्दल केवायसीची जी काही प्रोसेस आहे मी तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी उद्या संध्याकाळी तो व्हिडिओ येणार आहे। ज्या बहिणींना पती नाही वडील नाही त्या बहिणींसाठी केवायसीचा व्हिडिओ उद्या संध्याकाळी मी 100% टाकणार, कारण वेबसाईटवर जे काही आणखी ऑप्शन येणार असं माहित झालेलं आहे, त्यामुळे आपला तो व्हिडिओ उद्या येणार। पण ज्या बहिणींची केवायसी चुकली, होय नाही ऑप्शन चुकला, आता नवीन प्रश्न नवीन ऑप्शन सोबत आपण केवायसी पूर्ण करणार। तर चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, लाडकी बहीण योजनेची केवायसीची वेबसाईट ओपन करून घ्यायची। वेबसाईटची लिंक कमेंट बॉक्स मध्ये, आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये असते। आता बघा, या ठिकाणी तीन ऑप्शन आलेला आहे। सकाळीच मी तुम्हाला सांगितलं की चुकीचा पर्याय निवडला असेल किंवा केवायसी चुकी केली असेल, त्यानंतर ज्या बहिणींना पती नाही वडील नाही घटस्फोट झालेला आहे त्या बहिणींसाठी ऑप्शन आणि शेवटची संधी म्हणून या ठिकाणी दिलेला आहे। केवायसी करण्यासाठी शेवटची संधी, आता यानंतर चुकी झाली तर चुकी सुधारता येणार नाही, त्यामुळे काळजीपूर्वक पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुमची केवायसी चुकली असेल तर आता दुरुस्त करून घ्या, एडिट करून घ्या। तर बघा, या ऑप्शनवर आपल्याला डायरेक्ट क्लिक करून द्यायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा, परत इंटरफेस सेम टू सेम आहे, पण या इंटरफेसच्या नंतर आहे नवीन पर्याय। तर बघा, या ठिकाणी आपल्याला टाकून द्यायचा आहे आधार क्रमांक, लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक या ठिकाणी सबमिट करायचा। आपण आधार क्रमांक टाकला, त्यानंतर कॅप्चा कोड सेम टू सेम, कॅप्चा कोड सेम टू सेम आपण या ठिकाणी सबमिट केला। त्यानंतर खाली ऑप्शन दिलेला आहे सहमती द्या आणि ओटीपी पाठवा। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ओटीपी टाकण्याचं पेज तुमच्या समोर ओपन होईल। तुमचा ओटीपी सेंड झालेला आहे, कॉर्नर मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर 6 नंबरचा ओटीपी येईल। तो ओटीपी या ठिकाणी आपण सबमिट करून द्यायचा। ओटीपी या ठिकाणी सबमिट केला, त्यानंतर समाविष्ट करा। समाविष्ट करावर बघा क्लिक केल्यानंतर आता याच ठिकाणी आहे मेन महत्वाची अपडेट। या ठिकाणी बघा, दोन पर्याय आलेले आहे, दोन पर्याय आले, पहिला विवाहित, दुसरा अविवाहित। पहिला आहे विवाहित, दुसरा आहे अविवाहित। आता यापैकी विवाहित कोणी सिलेक्ट करायचा आणि अविवाहित कोणी सिलेक्ट करायचा तुम्हाला माहित आहे। ज्या बहिणींचं लग्न झालं ती बहीण विवाहित, ज्या बहिणींचं लग्न झालं नाही ती बहीण अविवाहित। पण या दोन ऑप्शनच्या आतमध्ये सुद्धा आणखी ऑप्शन दिलेले आहे, ते सर्वात जास्त महत्वाचे आहे। आता बघा, विवाहित बहिणींची केवायसी, अविवाहित बहिणींची केवायसी म्हणजे पती वडिलांचा आधार क्रमांक टाकून। आता ज्या बहिणींना पती नाही वडील नाही त्यांना सुद्धा हे ऑप्शन येणार आहे, त्यांना सुद्धा या ऑप्शन मधून केवायसी करायची आहे। पण त्यांच्यासाठी स्पेशल उद्या संध्याकाळी मी व्हिडिओ टाकणार आहे, कारण पूर्ण माहिती समजून घ्यावी लागते केवायसीची। त्यानंतर चुकीची माहिती जर तुम्हाला दिली तर पुन्हा तुमची केवायसी चुकू शकते, त्यामुळे व्हिडिओ माझा थोडा लेट होणार, पण उद्या योग्य व्हिडिओ तुमच्यासाठी येणार। तर बघा, आता विवाहित सिलेक्ट केल्यानंतर काय ऑप्शन येते आणि अविवाहित सिलेक्ट केल्यानंतर काय ऑप्शन येते आपण क्लिक करू। विवाहित बटनवर क्लिक केल्यानंतर, विवाहित बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तीन ऑप्शन येते। विवाहित असणे म्हणजे पतीचा विषय आला, या ठिकाणी पतीचा विषय। मग पती हयात आहे पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन आहे पती हयात नाही, तिसरा ऑप्शन आहे घटस्फोटित,
तिसरा ऑप्शन आहे घटस्फोटित. तर या ठिकाणी पती हयात नाही किंवा घटस्फोटित आहे, तर मग ज्या बहिणींना पती नाही वडील नाही त्यांना उद्या व्हिडिओ येणार त्या केवायसी साठी. पण आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे पती हयात आहे, कारण आपल्याला ओटीपी टाकायचा आहे. या ठिकाणी पती हयात आहे, विवाहित मध्ये आपण सिलेक्ट केलं. मग आता जे अविवाहितचं ऑप्शन आहे, आता अविवाहित मध्ये बघा. अविवाहित मध्ये बघा, या ठिकाणी तुम्हाला दाखवतो वरच्या पेजवर बघा. अविवाहित जर आपण सिलेक्ट केलं, या ठिकाणी अविवाहित या बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दोनच ऑप्शन येते, पती हयात आहे, वडील निधन झालेले आहे, म्हणजे वडील हयात नाही, हे दोनच ऑप्शन या ठिकाणी येते. मग आता ज्या बहिणींना पती वडील आहे त्या बहिणींनी ऑप्शन सिलेक्ट करायचं विवाहित, आणि पती असल्यास मग पतीचा ऑप्शन त्यांच्या पुढे येईल, हयात आहे, हयात नाही किंवा ओटीपी टाका. अविवाहित असेल तर अविवाहित सिलेक्ट करायचं. या ठिकाणी पती वडील हयात असेल तर हयात आहे वर सिलेक्ट करायचं, म्हणजे ओटीपी येईल, आणि हयात नसेल तर हयात नाही वर सिलेक्ट करायचं, निधन झाला आहे म्हणजे ओटीपीची गरज पडणार नाही. तर आपण या ठिकाणी विवाहित बहीण आहे त्यांची केवायसी करत आहे, आणि या ठिकाणी पती हयात आहे, पती हयात आहे यावर आपण या ठिकाणी क्लिक करू. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता बघा सेकंड नंबरचं ऑप्शन आलं ओटीपीचं. तर बघा आता सेकंड पेज ओपन झालं, जसं आपण जुन्या केवायसी मध्ये करत होतो सेम तसंच. या ठिकाणी म्हटलेलं की पती वडिलांचा आधार क्रमांक. तर पती वडिलांचा आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे, कॅप्चा कोड सेम टू सेम कॅप्चा कोड आपण टाकला या ठिकाणी. त्यानंतर सहमती द्या आणि ओटीपी पाठवा. सहमती द्या, ओटीपी पाठवा क्लिक केल्यानंतर लगेचच सेकंड नंबरचं पेज ओपन होते. ओटीपी सेंड झाला, त्यानंतर तुमच्या पती वडिलांच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर जो ओटीपी येईल तो ओटीपी या ठिकाणी 6 नंबरचा ओटीपी सबमिट करायचा. आपण ओटीपी सबमिट केला, त्यानंतर समाविष्ट करा. तर समाविष्ट करा क्लिक केल्यानंतर लगेचच आता तुमच्या समोर नवीन पेज ओपन झालं, आणि हे प्रश्न सुद्धा नवीन आहे. जुने प्रश्न होते ते आता शासनाने डिलीट केलेले आहे. सेम टू सेम इंटरफेस आहे, पण काही वेगळा आहे, प्रश्न वेगळे आहे. या ठिकाणी तुमच्या पती किंवा वडिलांचं नाव ऑटोमॅटिकच वरच्या बाजूला दिसून येते. त्यानंतर या ठिकाणी बघा जाती प्रवर्गाचं ऑप्शन दिलेलं आहे. जाती प्रवर्गावर क्लिक करून आपल्याला या ठिकाणी जात किंवा कास्ट सिलेक्ट करून घ्यायचे. तर मी या ठिकाणी सिलेक्ट करत आहे, या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची. जात कास्ट जे काही आहे चुकी झाली असेल तर आता या ठिकाणी सुद्धा चुकी तुमची दुरुस्त झाली, म्हणजे जात कास्ट तुम्हाला पुन्हा एकदा सबमिट करता येईल. तुमची जे काही कास्ट चुकली होती ते तुम्हाला पुन्हा सबमिट करता येणार आहे. आता या ठिकाणी बघा 2 प्रश्न दिलेले आहे. आता बघा या ठिकाणी पहिला नंबरचा प्रश्न एकदम सोपा आहे, एकदम सोपा. तुमच्या कुटुंबातील कोणतेही व्यक्ती सरकारी नोकरीवर, म्हणजे एकदम लाईन मोठी दिलेली आहे पण सोप्या पद्धतीने सांगतो. यांचा म्हणण्याचा उद्देश आहे की सरकारी नोकरीवर आहे का, म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरकारी नोकरी, डॉक्टर, आर्मी मध्ये, म्हणजे कोणत्याही सरकारी, म्हणजे केंद्र सरकार, भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्या विभागामध्ये, कोणत्याही मंडळ किंवा विभागामध्ये कार्यरत, या विभागामध्ये कार्यरत असं ऑप्शन दिलेलं आहे. कार्यरत, होय नाही, असेल तर होय, नसेल तर नाही. सरकारी नोकरी असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. तर आपण या ठिकाणी नाही सिलेक्ट केलं. बघा नाही सिलेक्ट केलं. त्यानंतर हा सुद्धा एक प्रश्न खूप सोपा आहे, हा सुद्धा प्रश्न सोपा आहे. या ठिकाणी सुद्धा म्हटलेला आहे की तुमच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती सरकारी नोकरीवर आहे का किंवा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन पेमेंट घेत आहे का. पेन्शन पेमेंट घेत आहे का म्हटलं तर घेत असेल तर होय, नसेल घेत तर नाही. घेत असेल तर होय करा, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन पेमेंट घेत असेल तर होय करा, नसेल घेत तर नाही. तर आपण या ठिकाणी नाही ऑप्शन सिलेक्ट केलं. दोन्ही सोपे प्रश्न आहे. जास्तीत जास्त बहिणींनी या ठिकाणी दोन्ही ऑप्शन मध्ये नाही करायचं आहे. या आधीच्या केवायसी मध्ये जरी तुम्ही चुका केल्या असेल तर आता चुका सुधारून घ्या. सरकारी नोकरीवर असेल तर होय करायचं, नसेल वर नाही करायचं. त्यानंतर पेन्शन पेमेंट मिळत असेल तर होय करायचं, मिळत नसेल तर नाही. सोपा प्रश्न. त्यानंतर बघा आता या ठिकाणी उपरोक्त तुम्ही जी काही माहिती दिली त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहे. आता केवायसी दुरुस्तीसाठी तुम्हाला ऑप्शन येणार नाही. इथे जर चुकी झाली तर तुमची केवायसी रद्द, तुमचे 1500 रुपये बंद. तर या ठिकाणी आपल्याला ब्ल्यू टिक करून घ्यायचे आहे. या ठिकाणी टिक केली, त्यानंतर सबमिट करा. सबमिट करावर क्लिक केल्यानंतर लगेचच तुमची ई केवायसी सक्सेसफुल सबमिट झालेली आहे. ई केवायसी सक्सेसफुल सबमिट झाली, तुम्हाला मेसेज येऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची ई केवायसी सक्सेसफुल सबमिट करू शकता. आता तुम्हाला जर वाटत असेल की तुमची केवायसी चुकलेली आहे तर पुन्हा तुम्हाला ई केवायसी करता येत आहे कोणत्याही पद्धतीने. फक्त ओटीपीचा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण खूप जास्त ट्रॅफिक आता या वेबसाईटवर वाढणार आहे. त्याचं एक टेन्शन आहे फक्त, म्हणजे ओटीपी लवकर आला तर तुमची केवायसी सुद्धा लवकर होऊन जाईल. आता तुमची केवायसी चुकली असेल तर लगेच पुन्हा तुमची ई केवायसी परत करून घ्या. जे काही ऑप्शन आले व्यवस्थित नीट सिलेक्ट करा. ज्या बहिणींना पती नाही वडील नाही त्या बहिणींसाठी उद्या संध्याकाळी 7 वाजता आपला व्हिडिओ येणार, आणि सविस्तर माहिती कोणतं ऑप्शन कोणत्या बहिणींनी काय सिलेक्ट करायचं सर्व माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देणार. कागदपत्र कुठे द्यायची कुठे नाही.
तर अशा प्रकारे तुमची ई-केवायसी पूर्ण करून घ्या. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.